नमस्कार, मी शिवानी साळुंखे. आपण पाहताय न्यूज 99. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. आज आपण प्रगत शतकात प्रवेश केलाय, पण तरी देखील आपला पूर्वीचा इतिहास असेल, आपला गड किल्ल्यांचा इतिहास असेल, हा उगवत्या पिढीपर्यंत पोहोचावा हाच मूळ उद्देश ठेवून आम्ही आमच्या गावात विविध प्रकारचे किल्ले उभं करून जनजागृती किल्ल्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतोय. मागच्या वर्षी आम्ही मल्हारगड नावाचा किल्ला बनवला होता आणि यावर्षी आम्ही आमच्याच जवळचा म्हणजे सज्जनगडची प्रतिकृती आमच्या दारात साकारलेली आहे. हा किल्ला बनवताना माझ्या 3 बहिणी आणि माझे 2 भाऊ असं आम्ही 6 जणांनी मिळून हा किल्ला बनवलेला आहे. हा किल्ला बनवताना म्हणजे आमच्या गावापासून अगदी खूप जवळचा किल्ला आहे, पण तरी देखील जवळचा किल्ला असून खूप लोकांपर्यंत खूप कमी प्रमाणात त्याचा इतिहास पोहोचलेला आहे. मग जवळच्याच किल्ल्याचा इतिहास जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा किल्ला बनवला होता. हा खूप प्राऊड फिलिंग आहे, कारण पुस्तकांचं गाव भिलार, त्यानंतर आता आमचंही गाव कुठेतरी किल्ल्यांचं गाव म्हणून अशी ओळख निर्माण होणार आहे. ही भावनाच खरं तर मनाला खूप प्रोत्साहन देणारी आहे किंवा खूप अभिमानास्पद गोष्ट ही आमच्या गावकऱ्यांसाठी. सगळं माझ्या वयातील यंगस्टर आहेत किंवा आता आमच्या गावात तर सगळेजण किल्ले बनवून बाकीच्यांना प्रोत्साहन करतच आहोत, पण बाकीच्यांना माझं हेच सांगणं असेल की आम्ही किल्ले बनवतोय, पण तुम्ही देखील म्हणजे आमच्या गावात किल्ल्यांना भेट द्यावी किंवा किल्ल्यांचा इतिहास जाणून घ्यावा आणि आपला पूर्वीचा इतिहास काय होता हे जनजागृती निर्माण करावी आणि आपल्या गावातही स्वतःच्या गावातही असा छोटासा प्रयत्न करायचा चालू करावा असं माझी इच्छा आहे. नमस्कार, मी मधुकर पवार. आमचं गाव बिचुकले, तालुका कोरेगाव इथून आलेलो आहे आणि गेली 3-4 वर्षे मी या आंबवड्यातील हे जो उपक्रम आहे किल्ल्यांचा याबद्दल ऐकलं होतं, परंतु याबरोबरच मला माहिती होतं तसंच माझ्या गावातील सगळं छोट्या मुलांनाही या उपक्रमाची माहिती व्हावी, त्यांना संपूर्ण हा गड किल्ल्यांचा इतिहास माहिती व्हावा, इतिहासाच्या किल्ल्यांचा ऐतिहासिक माहिती, भौगोलिक माहिती व्हावी आणि मग पुन्हा एकदा ती जागृती निर्माण व्हावी. त्यासाठी बिचुकले विकास प्रतिष्ठान आणि बिचुकले ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून आम्ही गावातील 40 मुलांना घेऊन ह्या आंबोडे गावाला भेट दिलेली आहे आणि खूप छान किल्ले बनवलेले आहेत. नमस्कार, माझे नाव सुदीक्षा संतोष पवार. मी आता 8वी शिकत आहे. आमच्या गावातून एक ट्रिप आलेली आहे. आम्हाला आज मधुतात्यांनी खूप छान ट्रिप आमची काढली आहे, कारण त्याच्यामधून आम्हाला खूप छान प्रोत्साहन मिळत आहे. आम्ही आज किल्ले पाहत आहोत. आम्ही आज सज्जनगड किल्ला पाहून आलो, पण इथे जी या ताईंनी आम्हाला जी माहिती दिली ही खूप छान माहिती दिली आहे आणि आम्हाला खूप आनंद होतोय किल्ला पाहताना. किती किल्ले पाहिले आतापर्यंत? आता हा 4था किल्ला. बरं, आता इथून गेल्यानंतर तुमच्या पुढच्या वर्षी तुमच्या गावामध्ये काय करणार? आम्ही पण असेच किल्ले छान छान बनवायचा प्रयत्न करणार. तू काय सांगशील? कसं वाटलं बघून तुला? लाजायचं नाही. हा, किल्ले बघून कसं वाटलं? तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं ना? किल्ल्याविषयी सांगायचं झालं म्हणजे बहुतांशी लोक आपल्या गावामध्ये किंवा बाहेरच्या गावामध्ये पण आहे ना, जे साधे किल्ले आहेत तेच बांधत जातात. म्हणजे आपले कॅज्युअल आहेत, प्रतापगडे, रायगडे, राजगडे असे. मग नावात किल्ले असलेले माहिती आहेत आधी लोकांना, ते करण्यात काय अर्थ नाही. त्यामुळे आम्ही यावर्षी वेगळा किल्ला परांडा हा किल्ला सादर केलाय. परांड्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर परांडा हा किल्ला शिवाजी महाराजांनी घेतलाय. याचे काही ठोस पुरावे उपलब्ध नाहीयेत, पण हा किल्ला शहाजीराजांनी 3च वर्ष घेतला. 1629 साली. 1629, 30, 31 आणि 32. 32च्या उत्तरार्धात तो किल्ला परत मुघलांकडे गेला. त्याच्या आधी कल्याणच्या मराठा तालुक्याच्या काळात परांडा हा महत्वाचा परगणा होता. बहामनी राजवटीत महमूद गावांनी तो बांधलाय. तो बांधल्यानंतर नाही तो किल्ला त्यानेच बांधलाय का नाही हे अजून निश्चित नाहीये. त्यामुळे आम्ही हा किल्ला लोकांना माहित असावा. आणि दुसरी गोष्ट, हा किल्ला भुईकोट प्रकारात येतो. या ह्या किल्ल्याच्या 4 बाजूने आपल्याला खंदक पाहायला मिळते, जे की 20 ते 30 फूट खोल आहे. आणि ह्याला एकच पदरी तटबंदी नसून ह्याला 2 पदरी तटबंदी. किल्ला सैनिकी अभियांत्रिकीसाठी स्पेशल म्हणजे म्हणायला गेलं तरी चालेल. आणि 3 महाद्वार असलेला हा दरवाजा एकच एंट्रन्स सोबत आहे. आणि याचं वैशिष्ट्य, आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यावर आपल्याला मैदानी तोफ सगळ्या पाहायला मिळतात. मैदानी तोफ ठेवण्याचा फायदा असा आहे की मैदानी तोफच्या खाली आपल्याला एक गोल आकाराची चकती असलेला लोखंडी एक भाग भेटतो. त्याच्यावर आपण ती नळी ठेवतो आणि ती 180 डिग्रीमध्ये आपण पूर्ण तोफा आहे ती फिरवू शकतो, जेणेकरून 2च तोफा पूर्ण 360 डिग्री 4च्या 4 बाजूमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि या प्रकारे मग शत्रूही आत येण्यासाठी असफल ठरतो.
त्यामुळे हा प्रोटेक्शन वाईज एक नंबर किल्ला आहे. आंबवडे गावात हा उत्सव अजून 2 ते 3 दिवस चालू राहील उपक्रम हा, कारण की नंतर ही परत किल्ल्यांची परत अवस्था तशी राहत नाही, उन्हाच्या तडाख्याने ते तुटले जातात. त्यामुळं 2 ते 3 दिवसात तुम्ही भेट देऊ शकता. जय शिवराय. आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या किल्ल्यांची प्रतिकृती करत असतो आणि यावर्षी आम्ही शिवतांडव ग्रुपने प्रतापगड या किल्ल्याची प्रतिकृती ते तयार केलेली आहे. आणि या किल्ला बनवताना आम्ही म्हणजे सगळ्या नैसर्गिक वस्तू म्हणजे जसा भुसा, माती, दगड, शेण यांचा वापर करत असतो. आणि या किल्ल्याची माहिती अशी बघितली तर हा किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात म्हणजे जावळीच्या खोऱ्यात येतो. आणि या किल्ल्याची उंची सुमारे समुद्र सपाटीपासून 1080 मीटर म्हणजे 3556 फूट इतकी आहे. आणि हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगेवर येत असून गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. तसेच या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला 30 ते 40 मिनिटे इतका कालावधी लागतो. या किल्ल्याला 450 ते 500 इतक्या पायऱ्या आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून मोरपंत त्र्यंबक पिंगळे यांनी या किल्ल्याची बांधणी 1656 ते 1658 या कालखंडात केली. या किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे म्हणजे असे की या किल्ल्याच्या वाहनतळावरून आपण पायवाटेने तटबंदीत लपवलेल्या महादरवाजापाशी येऊन पोचतो. या महादरवाजाची बांधणी ही गोमुखी पद्धतीने आहे. त्याच्या पुढे गेल्यावर आपल्याला चिलकती बांधणीचा बुरुज लागतो, जेथे की टेहाळणी बुरुज असेही त्याला म्हटले जाते. त्याचा उपयोग आजूबाजूच्या प्रदेशाची पाहणी करण्यासाठी केला जायचा. तसं आम्ही दरवेळेस किल्ला बनवणे म्हणजे हा आमचा छंदच झालाय. दरवेळेस दिवाळी आली की आम्हाला वाटतं की काहीतरी करावं, मग किल्ला बनवतो आलाय. आणि त्याचबरोबर या किल्ल्यात आम्हाला घरच्यांनी खूप मदत केली आहे. आणि या किल्ल्याचं बांधकाम आम्ही 7 दिवसांमध्ये केलेलं आहे. पारगडाची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. पारगड किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात व चंदगड तालुक्यात आहे. पारगड किल्ल्याचे सेनापती सुभेदार तानाजी मालुसरे यांचा मुलगा रायबा. या किल्ल्याचे बलुतेदार फडणवीस भालेकर आणि महादेव. या किल्ल्याचे क्षेत्रफळ 48 चौरस एकर. या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे 2420 फूट एवढी आहे. या किल्ल्याची बांधणी 1676 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. 360 पायऱ्यांची पश्चिम बाजूला वाट आहे. या किल्ल्यावर आपल्या सैन्याची व मोगल आणि इंग्रजांची लढाई झाली होती. 2002 साली वैद्यमान गडकऱ्यांनी डांबरी रस्ता तयार केला. आम्ही या ठिकाणी विशाळगड हा किल्ला साकारलेला आहे. जाधवबाज म्हणून आमचा ग्रुप आहे. ही बारकी सवंगडी सगळे आमच्याबरोबर आहेत किल्ला बनवण्यासाठी. हा किल्ला आम्ही जवळजवळ 1 ते 2 आठवडे यामध्ये बनवलेला आहे. आणि हा किल्ला साकारताना ह्या लहान मुलांचे सगळ्यात जास्त कष्ट आहेत. मोठ्या पोरांनी फक्त त्यांना सजेशन केलेलं आहे, तसं त्यांनी बनवलेला आहे किल्ला. नेमकी किल्ल्यामधले बारकावे रेखाडताना तुम्ही प्रत्यक्षात जाऊन किल्ल्याची पाहणी केली होती का गुगल मॅपवरून किंवा जे उपलब्ध फोटोग्राफ्स आहेत त्याच्यावरून तुम्ही किल्ल्याची निर्मिती केली? प्रत्यक्ष जाऊन किल्ल्याची पाहणी केली होती. संकेत जाधव आहे त्यानं हे छोटं कामकाज सगळं केलेलं आहे. पूल वगैरे असेल किंवा पायऱ्या आणि बाकीची तटबंदी हे सगळं काम केलेलं आहे. आणि बाकीचं डेकोरेशनचं काम अभिजित देवगडे यांनी बघितलेलं आहे. विशाळगड हा किल्ला निवडण्यामागचं कारण की मुलांना या किल्ल्यामागचा इतिहास जाणून आपल्याला सांगायचा होता की शिवाजी महाराज कसं विशाळगडावर पोहोचलं होतं. घोडखिंडीतनं विशाळगडावर कसा म्हणजे त्यांनी बाजीप्रभू देशपांडे असतील किंवा फुलाजी प्रभू देशपांडे, रायाजी बांदल, तसेच आपले यांनी कसा त्याग केला तर त्याग सांगायचा होता म्हणून आम्ही विशाळगड हा किल्ला साकारलेला आहे. खूप चांगलं वाटतंय की आमच्या गावाचं असं म्हणजे किल्ल्यांचं गाव म्हणून नाव झालं आहे. आणि प्रत्येकाला अशी इतिहासाची ओळख होत आहे आमच्या गावामुळे. आम्हाला अभिमान वाटत आहे. वर्षीच तसं काही म्हणा बघायला गेलं तर 10 वर्ष झाली किल्ल्यांची स्पर्धा परळी खोऱ्यात म्हणजे आमच्या गावात भरवलेली गेलेली असते. आणि यावर्षी 2-3 परळी खोऱ्यात आवर्जून भरवलेली गेलेली आहे. हे ह्या वर्षीच झालेलं आहे. सातारकरांनी लवकरात लवकर किल्ले पाहण्यासाठी या आंबवडे गावाला भेट द्यावी अशी माझी नम्रतेची विनंती आहे. नमस्कार.
माझे नाव सोनम प्रशांत जाधव. आम्ही पद्मदुर्ग हा किल्ला बनवलेला आहे. पद्मदुर्ग हा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरुड गावाजवळ आहे आणि या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून 500 फूट अशी आहे आणि त्याचबरोबर या किल्ल्याची तटबंदीची उंची समुद्रापासून 25 ते 30 फूट एवढी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला इसवी सन 1675मध्ये हा बनवलेला आहे. हा किल्ला बनवण्याचे मुख्य कारण असे आहे की जंजिरामध्ये सिद्दी कासम नावाचा माणूस होता. म्हणजे सिद्दी हे 1500पासून जंजिरा किल्ल्यात अजिंक्य ठेवणारे म्हणून सिद्दी असे ओळखले जातं. मग त्यांच्यावरती, त्यांच्या हालचालीवरती लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांच्या जाचाला, त्यांच्या त्रासाला वचक बसवण्यासाठी हा किल्ल्याची निर्मिती शिवाजी महाराजांनी 1675मध्ये केली. जिवाजी विनायक यांना त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये त्यांनी या किल्ल्याबद्दलची विशेष कारण हेच आहे की आम्ही 5-6 वर्ष झाले हा म्हणजे जलदुर्गामधला आम्ही प्रकार बनवला नव्हता. नेहमी आम्ही गिरिदुर्गच बनवायचो आणि याच्यामध्ये कसं दरवेळेस भरपूर माती वगैरे गिरिदुर्गाला पण लागते आणि ह्याला पण आम्ही विचार केला की जरा वेगळा किल्ला बनवूया आणि दरवर्षीच गिरिदुर्गच बनवावा असं काय, म्हणून यावर्षी जलदुर्ग हा किल्ला आम्ही निवडला. आम्ही तटबंदी बनवताना आधी त्याच्या खाली विटा लावल्या होत्या, 2 थर विटांचे लावले. त्याच्यानंतर आम्ही माती, शेण आणि ते एकत्र मळलं आणि त्याच्यानंतर त्याच्या विटा बनवल्या आणि त्याच्या विटा बनवल्यानंतर ते रचलं आणि त्याच्याबरोबर जे कोरीव काम तुम्हाला दिसतंय ते कोरीव काम आम्ही तसंच हाताने म्हणजे तसंच केलेलं आहे मुलांनी हाताने. हा किल्ला बनवला आहे आम्ही कारण की सर्व तरुण मंडळीला, तरुण मुलांना आदर्श मिळावा. तसंच त्यामुळे आमच्या गावाने हे कार्य केलेलं आहे की प्रत्येकी घरटी एक किल्ला तरी बनवलेला आहे आणि त्याच्याबरोबर सगळ्यांनी जवळजवळ प्रौढ माणसं, त्याच्याबरोबर बायका, मुलं लहान सगळ्यांनी बनवलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की गावातल्या जसा आदर्श घेतलेला आहे तसा आमच्या गावाचा प्रत्येक गावांनी आणि प्रत्येक शहरांनी असा आदर्श घेतला पाहिजे, जेणेकरून आपली संस्कृती आणि आपली मराठी संस्कृती पुढे यावी आणि शिवरायांचा इतिहास लोकांना कळावा, एवढीच आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही हा आदर्श निर्माण केलेला आहे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. कारण आम्ही कलावंतीदुर्ग हा किल्ला बनवला ह्याचं कारण हेच की आपण किल्ले पाहतोच की प्रतापगड असेल, शिवनेरी, रायगड किंवा असा सिंधुदुर्ग पाण्यातील किल्ले असतील, पण आम्ही हाच कलावंतीदुर्ग का निश्चय केला आणि तो हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न केला. कारण असे थरारक किल्ले बरेच बालमावळ्यांना माहीत नसतात किंवा प्रत्येकाच्या असे कानावर शब्द पडलेले नसतात की हरिहर, हरिश्चंद्र किंवा कलावंतीदुर्ग, साल्हेर, मुल्हेर. त्यामुळे आम्ही यावर्षी असा निश्चय केला की यावर्षी कोणता तरी एक सुळका बनवायचा, म्हणून आम्ही ह्यावर्षी कलावंतीदुर्ग हा सुळका तयार केला. हा सुळका मुळात नैसर्गिकरित्या बनलेला आहे. ह्या सुळक्यावर वरचा 2 कडा आहेत. त्या 2 कड्यावरून आजूबाजूच्या परिसरातील कित्येक किल्ले आणि त्या खालचा प्रदेश व त्या खालचे त्या काळीचे ट्रेकिंगसाठी अत्यंत दुर्गम किंवा अत्यंत धोकादायक किल्ला म्हणून ह्याचं नोंद आहे या किल्ल्याची. हो, नेमकं किती पायऱ्या आहेत, कशा आहेत? कमीत कमीत या किल्ल्याला 3 ते 3,500 पायऱ्या आहेत आणि सुमारे पाऊण ते 1 तास लागतो हा किल्ला सर करायला. आतापर्यंत टोटल 31 किल्ले बघून झालेले आहेत. त्याच्यापैकी हा किल्ला आम्हाला छान वाटला. दरवर्षी आम्ही न चुकता या गावाला किल्ले बघायला येतो. पूर्ण माझी महाराष्ट्राला विनंती आहे, हे आंबोडे बुद्रुक किल्ल्यांचं गाव म्हणून पूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे. त्यामुळं प्रत्येकानं या भागामध्ये किल्ले बघायला यावं. आता आमचे 30 किल्ले बघून झालेले आहेत आणि सगळे किल्ले खूप उत्तम आणि सुरेख बनवलेले आहेत. स्पर्धकांना नंबर काढायचं फार जिकिरीचं होणार आहे, एवढं सांगू इच्छितो. काही 10 ते 12 वर्षाच्या मुलांपासून किल्ले बनवायला लागलेले आहेत. आज ते किल्ले छोटे बनवतात, उद्या मोठे होऊन ते असेच मोठे किल्ले अजून बनवतील आणि अजून प्रगती करतील. त्याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये जेवढे किल्ले आहेत त्या किल्ल्यांची सुद्धा ओळख होते आणि असे किल्ले बघितल्यानंतर दिवाळीची सुट्टी लागली, त्याच्यानंतर उन्हाळ्याची परत पुढची सुट्टी येणार आहे, तर या सुट्टीमध्ये लोकांनी हे किल्ले बघायला, प्रत्यक्ष किल्ले बघायला जावं. या किल्ल्यातून प्रेरणा घेऊन किल्ल्यांचं गाव जे आंबोडे बुद्रुक आहे तिथं महाराष्ट्रातील प्रत्येक किल्लेप्रेमी, दुर्गप्रेमी यांनी येऊन हे सगळे किल्ले बघावे आणि यातून प्रेरणा घेऊन नवीन लहान मुलांना ते दाखवून त्याच्यामध्ये हे करावं, यावं त्यांनी आणि बघावं किल्ले कसे केलेले आहेत ते. यंदा कमांडो ग्रुपने रायगड हा किल्ला साकारलेला आहे. रायगडची प्रतिकृती आम्ही तयार केलेली आहे. तर आपल्या मनात प्रश्न उभा राहिले की रायगडच का, किंवा आम्ही रायगडच का निवडला.
तर महाराजांच्या किंवा शिवाजी महाराजांच्या काळात एक घटना होऊन गेली, जेव्हा हिरोजी इंदुलकरांनी हा किल्ला बांधला आणि महाराजांनी प्रश्न केला हिरोजी इंदुलकरांना की हिरोजी तुम्ही हा किल्ला बांधला तर आम्हाला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे तर काय देऊ. तर हिरोजी इंदुलकरांची स्वामीनिष्ठा स्वराज्यनिष्ठा एवढी तेज होती की हिरोजी इंदुलकर म्हटले की तुमच्या पायाची महाराज मला माझी धूळ फक्त ती माझ्या मस्तकावर लागावी एवढी एक माझी इच्छा आहे. तर हा जो प्रसंग आहे तो आम्हाला उत्स्फूर्त करतो की त्याने आम्हाला उत्स्फूर्त केले की एवढी स्वराज्यनिष्ठा असणारी ही मंडळी किंवा आपली मावळे त्या काळचे, तर आम्ही हा रायगड हा किल्ला इथे स्थापित केलेला आहे आणि जे काही स्वराज्याभिषेकाचा जो सोहळा आहे तो आम्ही इथं थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. राज्याभिषेक सोहळा रेखाटण्यामागचं उद्दिष्ट किंवा आमचं कारण हेच आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराज्याभिषेक सोहळा त्यांचा चालू होता तेव्हा एक घटना घडली की जेव्हा महाराज त्या पायऱ्यांवरून चढत होते तेव्हा प्रत्येक पायरीवर 7 पायऱ्या होत्या, तर प्रत्येक पायरीवरती त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे आणि खाली पायरीवरती पडायचे. तर ते अश्रू कशाचे होते की जिजाऊसाहेबांनी महाराजांना विचारलं की हे अश्रू शिवबा तुम्हाला एवढं वैभव तुम्ही राजे झालात आणि तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू, तर तेव्हाच शिवाजी महाराजांनी सांगितलं की हे अश्रू आहेत ते माझ्या मावळ्यांचे अश्रू आहेत, हे अश्रू आहे ते माझ्या एक पायरीवरती बाजी प्रभूंचं अश्रू आहे, एक पायरीवरती तानाजी मालुसरेंचे अश्रू, असे 7 जे मावळे आपले धारातीर्थी पडले होते लढाई करताना किंवा स्वराज्याच्या कामी आले होते. तर ती जी घटना आहे ती आम्ही थोडक्यामध्ये इथं रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे शिवाजी महाराज आपल्या ज्या ह्या प्रतिकृतीमध्ये बसलेले आहेत, शिवराज्याभिषेक त्यांचा झालेला आहे, परंतु त्या घटनेला स्फुरून आम्ही हा शिवराज्याभिषेक सोहळा इथं दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे. आणि तो जो रायगडावर झाला होता म्हणून रायगड आणि शिवाजी महाराजांचा तो शिवराज्याभिषेक सोहळा असा असल्यामुळं आपण तो शिवराज्याभिषेक सोहळा इथं दाखवण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे. की आम्ही थोडक्यामध्ये इथं रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे शिवाजी महाराज आपल्या ज्या ह्या प्रतिकृतीमध्ये बसलेले आहेत, शिवराज्याभिषेक त्यांचा झालेला आहे, परंतु त्या घटनेला स्फुरून आम्ही हा शिवराज्याभिषेक सोहळा इथं दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे. आणि तो जो रायगडावर झाला होता म्हणून रायगड आणि शिवाजी महाराजांचा तो शिवराज्याभिषेक सोहळा असं असल्यामुळं आपण तो शिवराज्याभिषेक सोहळा इथं दाखवण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे. सातारकरांसाठी आम्ही एवढंच आवाहन करू की सर्व सातारकरांनी आंबोडे बुद्रुक या गावात यावे आणि ज्या काही किल्ल्यांच्या प्रतिकृती आहेत त्या आपण स्वतः पाहाव्यात आणि आपल्या लहान मुलांना, आपल्या घरातील छोट्या मोठ्या बालचमूंना हे किल्ले दाखवावेत, जेणेकरून शिवाजी महाराजांबद्दल एक वेगळी आस्था, वेगळं प्रेम. तर शिवाजी महाराज हे फक्त व्यक्ती नसून तो एक विचार आहे आणि तो विचार प्रत्येकाच्या मनात, म्हणजे आता बालचमूंच्या मनात तो विचार जेव्हा रुजेल तेव्हा एक प्रकारची धर्मनिष्ठा आणि एक प्रकारचं जे एक आकर्षण लहान मुलांच्या मध्ये तयार व्हायला पाहिजे, जे मनावरती बिंबायला पाहिजे, एक शुद्ध आचरण बिंबायला पाहिजे शिवाजी महाराजांचं, ते बिंबेल. आणि तेव्हा ही आमची जी काही किल्ले बनवण्याची स्पर्धा आहे किंवा हे किल्ले आम्ही जेवढं जीव तोडून लहान मुलं बनवत असतात तर ते साकार होईल किंवा ते कुठंतरी आम्हाला थोडंसं यश येईल जेव्हा हे धर्मनिष्ठा हे बालचमूंवरती बिंबेल तेव्हा आम्हाला थोडं कुठंतरी यश आल्यासारखं आम्हाला वाटेल. तर सर्वांना एक विनंती आहे सातारकरांना की आपण सर्वांनी इकडं आंबोडे या गावात किल्ले पाहण्यासाठी यावे. आणि अतिशय सुंदर असे आम्ही किल्ले जवळजवळ 30 ते 40 किल्ले आहेत की आहे अशी प्रतिकृती तुम्हाला बघायला मिळेल.